अनुलोम सामाजिक संस्थेचे दिव्यांग बांधवांच्या प्रतीचे काम कौतुकास्पद असून तालुका स्तरावर घेतलेल्या दिव्यांग मेळाव्याचा निश्चितच शेकडो दिव्यांगांना लाभ होईल असे मत डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी दिव्यांग मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कोरेगाव येथे केले। शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सातारा व अनुलोम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव तालुका दिव्यांग मेळाव्याचे उपजिल्हा रुग्णालयात आयोजन करण्यात आले होते। यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे बोलत होत्या। या मेळाव्यात सुमारे 250 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवला। यात UDID कार्ड ऑनलाईन फॉर्म भरणे, रेल्वे पाससाठीचा फॉर्म भरणे, दिव्यांगासाठी असलेली पेन्शन योजना, दिव्यांगांना कर्ज पुरवठा, दिव्यांग विवाह अनुदान योजना व UDID KYC आदींबाबत योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले व लाभ देण्यात आला। यासाठी दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी कोरेगाव जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विजयजी फुले, निवासी नायब तहसीलदार श्रीमती सुनीता दिमते, ज्येष्ठ भाजपा नेते बबनराव कांबळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक सुनील दादा बर्गे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समन्वयक सागरजी डांगे, अनुलोमचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी मुळीक, तसेच नगरसेवक सागर बर्गे, सागर विरकर, गणेश धनावडे, हेमंत बर्गे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सूर्यवंशी, संजय दुबळे, दीपक फाळके, अजित बर्गे, सुधीर बुदावले, लहुराज चव्हाण यांची उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा दिलीपजी मुळीक यांनी सांगितली। आभार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक विजयजी फुले यांनी मानले। दिव्यांग बांधवांना असणाऱ्या विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजनांबाबत सागरजी डांगे यांनी परिपूर्ण माहिती दिली।